भाऊच्या धक्क्यावरून अपडेट आले मित्रांनो. रितेश भाऊने जे आहे ते अभिजित आणि निक्कीचं पोटभर कौतुक केलेलं आहे. सकट साऱ्या घराला झापलेलं आहे. नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर रितेश भाऊंनी निक्की आणि अभिजितचं कौतुक केलंय आणि या दोघांना सांगितलेलं आहे की अख्ख्या घरामध्ये जे आहे ते पूर्णच्या पूर्ण लोकांनी तुम्हाला टार्गेट केलं. फक्त घरामध्ये 2च पर्सनॅलिटी दिसत होत्या, एक म्हणजे अभिजित आणि दुसरी निक्की, आणि बाकी लोकांनी या दोघांना टार्गेट केलं. रूम जो आहे तो त्यांनी उघडला, चक्रव्यूह रूम, आणि त्यामध्ये जे आहेत ते बऱ्याच चुगले जे आहेत ते या दाखवण्यात आलेले आहे. असा बिग बॉसचा प्रोमो आलाय आणि या प्रोमो नंतर जे आहेत ते सगळे घरातले शॉक होणार आहेत, कारण निक्की आणि अभिजितचं कौतुक जे आहे ते रितेश भाऊंनी केलेलं आहे. आता मला हे समजत नाही की निक्कीला एवढं डोक्यावर घेऊन का नाचलं जातंय. म्हणजे निक्कीने काय गेल्या आठवड्यात तीर मारलाय असं मला वाटत नाही. सगळे फालतू मुद्दे उचललेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मान्य आहे की बी टीम जे आहे ते या चक्रव्यूहात अडकली, ते जे आहे त्यांनी जो आहे तो स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवला नाही, आपण हे सगळं बोललेलो आहे. पण निक्की आणि अरबाचा जो फेक लव्ह अँगल आहे त्यामध्ये अरबाची एकट्याची चूक आहे का, निक्कीची कोणती गोष्ट नाही का, आणि अभिजित जो आहे तो निक्कीकडून मॅनिप्युलेट होतो हे जे काय ते दिसत नाही का. म्हणजे कोणाला हवंय निक्कीला मोठं करायचं काम? समजते ना तुम्हाला कोण निक्कीला मोठं करतंय ते? आता रितेश भाऊंनी सुद्धा निक्कीचं कौतुक केलं म्हणजे हॅड सॉफ्ट, हेच बोलावं लागेल, दुसरं काय सुद्धा नाही. तर असाच प्रोमो आहे मित्रांनो. आता संध्याकाळी आपल्याला कळेलच की नक्की काय होतंय काय नाही होतंय, हे भाऊच्या धक्क्यावर समजेल. पण प्रोमो तर हाच आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल मला सांगा नक्की कमेंटमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.